निलेश सांबरे हे जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष। एक कार्यकर्ता कसा असावा, एक आदर्श कार्यकर्ता, एक आदर्श समाजसेवक कसा असावा त्याचं ज्वलंत उदाहरण निलेश सांबरे यांचं। मी निलेश सांबरे यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो। त्यांनी जाहीर प्रवेश केला आणि त्यांच्या सोबत किती आज संदेश दोन्ही आले, गणेश रजपूत, निलेश पाटील, महेंद्र पाटील, हेमलता चक्रवर्ती, हरीश पस्ते, अमर गोडसे, सगळे सरपंच, नगरसेवक, राजा पाटील, दिनेश दलपे, प्रमोद पाटील, प्रवीण मुकणे, संकेत माळगावी, 26 नगरसेवक आहेत, 83 सरपंच आहेत, 9 जिल्हा परिषद सदस्य आहेत, 12 पंचायत समिती सदस्य आहेत, त्याचबरोबर नगराध्यक्ष विक्रमगड आणि जवाहरचे सभा नगर परिषद सभापती, जवाहर अर्बन बँकेचे संचालक, सगळे भरपूर लोक आहेत। मी सगळ्यांची नावं घेत नाही, म्हणजे या सगळ्यांचं शिवसेनेमध्ये मी मनापासून स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। गेले अनेक वर्ष निलेश नावाचा कार्यकर्ता या ग्रामीण भागात काम करताना आपण पाहिलं। मी त्याला अनेक वेळा म्हणालो, निलेश आता काय बंद करा ना, डायरेक्ट आपण काम करूया। जिजाऊ म्हणजे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, तुम्ही जिजाऊ संघटनेचे संस्थापक आणि आपले शेवटी किती आपण लांब लांब राहायचं, परंतु आम्ही जरी त्यांनी प्रवेश केला नसला तरी सुद्धा प्रत्येक वेळेला निलेश सांबरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनी एकमेकाला पूरक भूमिका घेतली। आणि जेव्हा जेव्हा मगाशी निलेश सांबरे म्हणाले की अनेक लोक मला येऊन अनेक गोष्टी सांगायचे, परंतु मी जेव्हा मंत्री होतो, मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, त्याही वेळेस जेव्हा जेव्हा संकट आली त्यावेळेस निलेश सांबरे यांच्या मागे हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे। कारण शेवटी कुठलंही सत्तेचं पद नसताना की निलेश सांबरे यांनी अनेक लोकांना निवडून आणले। पक्षाची ताकद जेव्हा असते तेव्हा तर आपण निवडणुका लढवतो, जिंकतो, परंतु कुठल्याही पक्षाची ताकद, सत्तेची ताकद नसताना निलेश सांबरे यांनी अनेक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच अनेक लोकांना निवडून आणले। आणि मी आता त्यांनी किती कामं केली आपल्याला माहित आहे, पुस्तक कुठे आहे? यामध्ये वैद्यकीय सेवा आहे, शिक्षण सेवा आहे, करिअर सेवा आहे, कृषी सुविधा, कौशल्य विकास आहे, महिला सक्षमीकरण आहे, ही सगळी कामं केली। आणि खऱ्या अर्थाने मी परवा कोकणामध्ये गेलो, तिकडे त्यांच्या वडिलांच्या नावाने हॉस्पिटल केलं, कॅशलेस हॉस्पिटल। वाढदिवस असला की लोक केक कापतात, परंतु वडिलांचा वाढदिवस निलेश सांबरे यांनी एक कॅशलेस हॉस्पिटल उभं करून त्याचबरोबर त्यांना महाराष्ट्र ओबीसी समाज समन्वयक म्हणून देखील आपण पण त्याच्याबरोबर सगळा समाज आहे, फक्त ओबीसी नाही, मराठा विराठा सगळे घ्या। एक संघटना म्हणून गेले 17 वर्ष काम करत असताना एका व्यवसायावरती सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्याचं काम सुरू होतं, महिला सक्षमीकरणाचं सुरू होतं। आज एका राजकीय पक्षाबरोबर जात असताना शिवसेनेची बी ध्येयोन्नती देत का आलेल्या नडलेल्या आरोग्याची मदत करायची, शिक्षणाची मदत करायची, पोलीस स्टेशनची मदत करायची,
आज शासन म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय पक्षाचे प्रमुख आहेत. आम्हाला नक्कीच खात्री आहे का जे अपेक्षित आम्हाला काम पाहिजे त्या कामाला आणखीन गती येईल या बहुत विश्वास आहे. 100% बळकटेल. जे आता एका मर्यादा होती ती मर्यादा आता अमर्यादप्रमाणे शासनही बरोबर असल्याने काम येईल. योगायोगाने आरोग्य आणि शिक्षण खातेही शिवसेनेकडे आहे आणि शासनाकडूनही मोठ्या प्रमाणात मदत होईल. सध्या तरी आमचं टार्गेट आहे 5 वर्ष कोकणला घर घर शिवसेना पोहोचवायची, जिजाऊ पोहोचवायची, ती पोहोचवली जाईल.